नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही काय पाहिलंच का, गाडी घेऊन आलो. तर गाडी आणली आणि कालचा दिवस पूर्ण बिझी, खूप बिझी. म्हणून मी आता मग ते दळण वगैरे केलं. दळण संपलेलं होतं गव्हाचं पीठ, त्याच्यासाठी मग आज व्हेज पुलाव बनवून घेतला. म्हटलं चला व्हेज पुलाव बनवून घेऊ आपण. तर तो बनवून घेतलेला होता. आणि आता मी दळण करून ठेवले. 5 किलो काढले गहू, तर ते दळून आणायचे आहे. कारण की मग टिफिनला चपाती भाजी मुलांना. तर तेच. आणि आईन त्यांनी ना एक साडी पण मला पाठवलेली आहे. ती साडी कोणती आहे ना, ती मी पण अजून पाहिली नाही. कारण की बाकीच्या वस्तू मी सुद्धा खोल्या नाही. फक्त ते सामान आणलं होतं ना, ते फक्त मी ठेवून दिलं होतं. आणि ते ठेवलं, सर्व आवरून वगैरे ठेवून दिलं होतं. भाजी, थोडीफार भाजी, थोडं साहित्य, लाडू वगैरे ते सर्व होतं, ते ठेवलं मी. आणि साडी काय मी खोललीच नाही, अजिबातच नाही खोलीच. आता मी बघते कशी ही साडी आणि तुम्हाला पण दाखवते. तर ही बघा अशीच होती. आणि मी सुद्धा बघितली पूर्ण, म्हणजे काढून पण नाही बघितली. तर ही साडी आई त्यांनी पाठवली मला, तर खोलली पण नाही. कशी लाईट आहे ना, लाईट तर अशी आहे ही. असे स्पार्कल आहे त्याच्यावरती, थोडीशी शायनी. आणि कपडा थोडासा नरम पण नाही आहे आणि जास्त असं कडक पण आहे, असा कपडा आहे हिचा. आणि आता खोलून बघू आपण हिला ना. तर ही अशी साडी, तर बघू कशी दिसते आता. त्याचं का ब्लाऊज, त्याला ब्लाऊज आहे ना असं ग्रे पण छान वाटला. तो माझ्याकडे ब्लाऊज कुठं आहे बघ हा. आणि वा, पदर छान आहे ना, पदर. आणि पदर आहे ना, पदर आहे, पदर खूप छान आहे खरंच. आणि ही अशी खूप छान वाटतं पदर, मस्त वाटतं, मला आवडला पदर ना. पदर छान वाटतंय ना. आणि पूर्ण अशी पाहिजे ते पदर आहे. याचं ब्लाऊज पीस पण असते, आय थिंक. नाही, ब्लाऊज पीस सेम असेल ब्लाऊज पीस. बघ हे हा इकडचं. पण मी ब्लाऊज नाही त्यात शिवणार आहे, कारण की ना माझ्याकडे ग्रेमध्ये मी शिवलेलं आहे, ग्रेमध्ये डिझायनर. तर ते याच्यावर मॅच होऊ शकतो बहुतेक. तर मी आता तर पिको फॉल करून घेते. पण याचा पदर खूप छान आहे. आणि हे बघा, असं पूर्ण अशी साडी आहे असं. आणि मला कसं दिसते काय माहिती, असं असं छान 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 आहे. आणि आई त्यांनी ही पाठवली, त्यांच्या होते त्यात बरेच कलर. मग हा एक. आणि मला ना पदर आवडला, पदर खूप छान आहे. तर अशी ही साडी आहे. तर चला मी आता पटकन ठेवते आणि पिको फॉलला आता उद्या टाकून देईल. नाही तर आता मला बाजारात जायचंच आहे, तर बघते बाजारात जाऊन येते. आणि तसंच जाता जाता मी आता टेलरकडे आहे ना, टाकून देते मी. तर हे पटकन घडी वाळून चहा वगैरे ठेवते मी. अशी साडी. आवरलं आणि मला थोडंसं घरातलं सामान आणायचं होतं ना, तर तेच आणायला मी चाललेले आहे. तर चला पटकन जाते आणि बोलते. हा निघालो आता आम्ही. पटकन जायचंय, थोडंसं सामान आणायचंय किरकोळ कारकोळ. कारण की परत शाळेमुळे जमणार नाही, कारण की कालचा संडेचा दिवस आहे ना, ते गाडीच्या याच्यातच गेला आमचा. तर म्हणून मग मी आता निघाले. बाबा गेले आद्विकला गार्डनमध्ये घेऊन, आणि मी निघाले, मी आणि दिशू. तर चाललो आम्ही आता. काय काय घेणार आहे तुम्हाला दाखवणारच. चला तर बस स्टॉपला आलो आणि बसने नाही जाणार, आम्ही ऑटोने जाणार आहे. बघते तो ऑटो मिळते का. दिसून नवीन लावले काय बस. तर निघाले. आणि आता मोठं मंगळसूत्र घातलेलं, सकाळी घातलं होतं साडीवरती, तर तेच ठेवलं मी. अटकून जातं, ते सवय नाही ना मोठ्याची, तर अटकलं होतं पण
सावंतवाडीमध्ये आले आणि इकडची इथं जी रोडा स्ट्रीट शॉपिंग असते ना तर ती आता बंद आहे वाटतं, बहुतेक आहे ना कॅन्सल केलं आहे. तर फक्त या साईडने दुकान आहे लावले, तर फक्त ह्या साईडचेच दुकान आहे सर्व, इकडचे सर्व बंद. बहुतेक संध्या नाही टायमिंग दिला असेल त्यांना, नाही का? बघू ना, आता मध्ये जाऊ पण आधी. हां आतमध्ये पटापट बघू, तिथं पण राहू शकता मध्ये, माहिती ना आतला कुठे तू म्हणते हे का क्वालिटी. तर स्टार बाजार, स्मार्ट बाजार, स्टार स्मार्ट बिग ते म्हणजे एकच झालं ना, पण लक्षात नाही राहिलं माझ्या. आम्ही आलो इथं स्मार्ट बाजारला, आता पोचलो इथे. चला पटकन आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं ते घेणार मी, कारण की एवढं काही जास्तीचं नाही बाजार म्हणून पटकन होईल. आलो आणि डायरेक्टच आता वरती जाऊ आपण. चल वरती जाऊ डायरेक्ट. कंटेनर 19 घेऊ का 1000? चल नको ते मला. हँडवॉश हे बघ, पर्पल पर्पल. तर मी जास्त काही सामान नाही मला घ्यायचं. मला आहे ना वॉशिंग मशीनचं लिक्विड, त्याच्यानंतर बाथरूममधले क्लिनरचे जे साहित्य आहे ते, हँडवॉश वगैरे बाकीच्या ह्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत. तर त्याच मी आज घेणार आहे. आणि एवढं जड पण मग उचलून यायला नाही का, आणि दिशू आणि मीच ऑटोने आलेलो आहेत, त्याच्यामुळे मग आम्हाला म्हणून मग मी थोडंफार साहित्य घेणार आहे आणि बाकीचं मला नव्हतं घ्यायचं. तर आता हे खूप इम्पॉर्टंट आहे तर म्हटलं हेच चला घेऊन येऊ आज. तर काय झालं, संडेचा दिवस ते गाडीमध्ये सर्व गेला तर त्याच्यामुळे मग मला वेळच भेटला नाही. तर म्हणून मग मी इथे आता आलेली आहे. आता घेते हे सर्व साहित्य आणि तुम्हाला पण दाखवते घरी गेल्यानंतर काय काय घेते ते. तर बघते आता मी काय काय ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी मी बघते इथे. तर खूप कंटाळा आलेला होता आज मला यायचा, पण म्हटलं चला आज घेऊनच घेते. परत मग आपले कपडे वगैरे वॉश करायला नाही का लागतंय ते खूप आज जसं आणलं नसतं ना तो मग उद्याचे कपडे त्याचा लय प्रॉब्लेम झाला असता मला, त्याच्यामुळे मग मी आले घ्यायला आज इथे. लिक्विडमध्ये तर मी घेतलं आहे आणि इथे ना एरियलचे पण ह्यावेळेस मी सर्फ एक्सेलचं घेतलेलं आहे. तर मी घेतलं आहे सर्फ एक्सेलचं 4 लिटरचं घेतलं आहे, 6 लिटरचं पण आहे, पण खूप हेवी होईल नाही लाग, कारण की मी आता आम्ही दोघी चाललेलो आहे ना त्याच्यामुळे मग 4 लिटरचं घेतलेलं आहे. नाही तर हे 6 लिटरचं पण होतं, तर म्हणून मग जाऊ दे. आणि हे एरियल सर्फ एक्सेल घेतलं मग ऑफरमध्ये, इथं परवडतं हे. तर मी आता एवढं घेतलं तर पुढे बघते काय अजून थोडंसं, कारण की एवढं महत्त्वाचं होतं माझं म्हणून मी हे घेतलं. चला मी पुढे दाखवते मला.
ही क्लोथनी ना यूज नाही का धुवून वॉश करून हम्म. रुमाल पण खूप छान आहे. हे बघ ही वायपर हे कसं हम्म. कट करायची आहे. तर इथे मी कुर्ते मस्त मला हा कलर खूप आवडला, खूप डार्क आणि मस्त छान वाटत होता ना, तर म्हटलं ट्राय करले चला. पण मी नाही घेतली तो, आता ऑलरेडी खूप कपडे आहे म्हटलं नको. पण मग मी बघत होती तर मला पिंक आवडला, मस्त छान होते कलर. जे डेली यूजला घरामध्ये नाही का जे कुर्ते वगैरे घालतात ना, तर त्यांना खूप छान आहे इथं घेण्यासारखे. तर म्हटलं बघूया, कपडा पण छान होता. ब्लू मध्ये तर बघ. मी तर हेच कपडे बघत आहे. तर बघते आता आपण घ्यायचे आहे की नाही ठरवेल. पण बघत होते मी फक्त इथे. तर काय? चला मी बाकीचं तर पटकन आता मला घरी पण निघायचं आहे, कारण की घरी गेल्यानंतर स्वयंपाक ह्या सर्व गोष्टी आहे. तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं पटापट हे आवरू आणि लगेच घरी जाऊ. आणि इतकंच मला इथं उचललं जात नव्हतं, कारण की हे सर्व लिक्विड वगैरे होतं ना त्याच्यामध्ये, त्यामुळे. आणि ना क्रिसमस आता जवळ येतं ना, तर खूप छान क्रिसमस ट्रीला सजवण्यासाठी छोट्या छोट्या वस्तू आलेल्या आहे. खूप छान आहे. आणि 299 आहे आणि त्यात सर्व भेटेल आपल्याला. खूप सारे साहित्य आहे इथे. तर असं आहे डेकोरेशन आहे का, फ्लावर्स वगैरे टाकायला हे छान आहे. आणि 199. हा 199 मध्ये म्हणजे वेगवेगळे पण आहे आपल्याकडे छान. 129 आहे घरी मी पण मी एवढं घेणार नाही आहे, कारण की घरात एवढी अडचण आहे. तर केला आम्ही आणि घेतलं खूप म्हणजे एवढं काही साहित्य नाही, पण एवढी जड बॅग लागते ना. तर आता आम्ही भेळ खातोय, खायला थांबलोय विशू आणि मी. आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊन अजून स्वयंपाक करायचा आहे, आवरायचं आहे. तर पटकन आता खातो आणि मग जातो. भेळ आलेली आहे, भेळ ट्राय करतो. तर जस्ट मी आले बाजारातून आणि आता स्वयंपाक पण करायला घेते. त्याच्या आधी मी दाखवते काय काय आणलं. जसेचं सामान नाही आणलं, मला ना थोडंसं क्लीनर होते ना जे लिक्विड्स वगैरे तेच आणायचे होते, तर ते घेऊन आलेली आहे. तर हे पूर्णच बाथरूमचं, परत नाही का हे फरची नाही का राहिली ते बरं पडतं ना हे टाकायला, ते हार्पिक हे सर्व पॅक हे आणलं आणि दीदीला सांगते सर्व ठेवून द्यायला. घासणी माझी समोर झाली होती खराब, ती लगेच काढून घेणार आहे हे ना लगेच. आणि हे एक आणलेलं याचं 4 लिटरचं हे, कारण आता ना हँडवॉश पण भरून दे बरं का विशू पहिल्याला. तर ते ना मोठं किती ना राईट. तर आता ना हे एक आणि पॅकचं पॅकेट तर एवढं साहित्य घेऊन आले मी. आणि आता पटकन स्वयंपाक करून आताच काढून घेणार नाही कसला नाही बंद ते कुठे सांग का ते स्वीटचं दुकान नाही का. हा पनीरची भाजी. तर आता तिला उकळू देईल 15-20 मिनटं मस्त छान बटर पनीर. इथं थोडी वांग्याची भाजी
तुला याला झाकून देणार मी. आणि इथं चपात्या, तर पटकन स्वयंपाक करून घेते. तर मस्त बटर मी टाकते. तर छान पनीर रेडी झालेलं आहे. तर इथं मस्त छान बटर पनीर रोट्या झालेल्या आहे. आणि सकाळी ना व्हेज पुलाव बनवलेला होता, तो राईस आता मी गरम केलेला आहे. इथे करू आम्ही किचन क्लीन करायचं आहे, जेवण करायचं आहे. 8 वाजले आणि खूप थकले आज मी. तर चला मी पटकन आता आवरून घेते हे किचन ओटा आणि जेवण करतो. चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.